स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये न्यू ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे। डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे। ब्लाउजची जी उंची आहे ते 11.5 आहे। अशा पद्धतीने 11.5 घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, ज्या साइडने लेस अटॅच करतो त्या साइडने 7.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने 7.5 वर। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, वरच्या साइडने इथं 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने 3.5 वर। अशा पद्धतीने आता जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते सरळ पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। न्यू ट्रेंडिंगमध्ये सध्या बाही चालू आहे, बाहीची डिझाइन ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंग सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, तुम्ही इथं पहा। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं कट करून दाखवते सरळ पद्धतीने। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खालच्या साइडने 7.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे, वरच्या साइडने 3.5 वर घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करा, न्यू ट्रेंडिंग बाही। आता मी इथं कट करून दाखवते, व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, तुमच्या लक्षात बसेल। खूप सोप्या आणि खूप सरळ पद्धतीने डिझाइन मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप। त्याच्यानंतर आता इथं लेस अटॅच करायची आहे। तुमच्याकडे जे कोणती लेस असेल ते लेस तुम्ही अटॅच करू शकता। इथं मी अशा पद्धतीची सुंदर अशी लेस घेतलेली आहे, ते मी इथं सरळ पद्धतीने अटॅच करत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, लेस अटॅच करता वेळेस तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रॉपर अशी लेस अटॅच करायची आहे व्यवस्थितपणे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही आता स्टिचिंग करायची आहे, म्हणजे मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे सरळ पद्धतीने। स्टिचिंग करता वेळेस घाई करायची नाही, लेस एकदम व्यवस्थित बसली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा सरळ पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास। अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवत आहे। सध्या ही बाही डिझाइन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। ह्या बाहीचे मी डिझाईन्स 2-4 ब्लाउज असे शिवलेले आहेत। म्हटलं तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। लेस अटॅच करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे लेस अटॅच करायची आहे, प्रॉपर अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे। फिनिशिंग पण आलेली पाहिजे अशा पद्धतीने लेस अटॅच करायची आहे। स्टिचिंग झाल्याच्या नंतर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा, एक्स्ट्राची जी लेस आहे ते इथं कट करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने दोन्ही साइडची। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, अशा पद्धतीने मी लेस अटॅच करून घेतलेली आहे सुंदर अशी, तुम्ही इथं बघू शकता एकदम प्रॉपर। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, बाहीचा जो कपडा आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे करायचा आहे, व्यवस्थितपणे करायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, स्टेप बाय स्टेप तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता इथे तुम्ही लक्षपूर्वक पहा, बाहीचा जो कपडा आहे तो प्रॉपर पद्धतीने मी कशा पद्धतीने टिप टाकते अशा पद्धतीने तुम्ही टिप टाकायची आहे। आणि जे आपल्याकडे पिना असतात ते पिना व्यवस्थितपणे इथं लावून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा मी कशा पद्धतीने पिना अटॅच करत आहे। एकावर एक टिप टाकायची आहे आणि पिना अटॅच करायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, प्रॉपर अशी फिनिशिंग येते अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा बाहीची। एकावर एक
टिप टाकायची आहे अशा पद्धतीने प्रॉपर त्याला पिन लावून घ्यायचे आहे। जेवढे इथं टिप बसतील तेवढे टाकायचे, पिना लावून घ्यायचे आहेत सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही पहा मी पिना लावून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला इथे स्टिचिंग करून दाखवते सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही पिना लावल्याच्या नंतर व्यवस्थितपणे स्टिचिंग करता येते, फिनिशिंग पण खूप सुंदर येते। आता मी तुम्हाला इथे स्टिचिंग करून दाखवते। ही पद्धत खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। आता मी इथे स्टिचिंग करून घेत आहे। न्यू बाही डिझाइन खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। आता मी इथे स्टिचिंग करत आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे, गडबड करायची नाही। प्रॉपर अशी स्टिचिंग आलेली पाहिजे, फिनिशिंग पण खूप सुंदर येते। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारायची आहे, डबल स्टिचिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। असंच दुसऱ्या साईडने पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। तुम्ही इथं पहा। आता जे पिन आहे ते साईडला ठेवूयात। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने आपण स्टिचिंग करून घ्यायची आहे प्रॉपर व्यवस्थितपणे। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही पहा इथं अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। त्याच्यानंतर मी तुम्हाला बाही कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। बाही जॉईंट कशा पद्धतीने करायची ब्लाऊजला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। बाही कशा पद्धतीने अटॅच करतात ब्लाऊजला मी तुम्हाला सांगणार आहे।